जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या सोरेगाव परिसरात बिबट्या आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्याला पळवून लावण्यासाठी या परिसरातील शेतकरी आणि नागरिक सज्ज झाले असून वन विभागाचे पथक डोणगाव रस्त्यावरील सोरेगाव, भाटेवाडी, नंदूर, टेळेवस्ती, पाटीलवस्ती आदी परिसरात गस्त घालून बिबट्याचा शोध घेत आहेत। मात्र आढळलेला प्राणी बिबट्या आहे, तरस आहे की अन्य कुठला वन्यजीव आहे याची खात्री अद्याप पटलेली नाही। कोणी म्हणतो बिबट्या आहे, कोणी म्हणतो तरस आहे, तर कोणी म्हणतो कोल्हा आहे। कुणी मी स्वतः पाहिल्याचा दावा करतोय, तर काही जण म्हणतात आम्हाला काही माहीतच नाही। एकंदरीत सोरेगाव परिसरात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून या परिसरातील नागरिक आणि शेतकरी जीव मुठीत धरूनच वावरत आहेत। मात्र अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याच्या सूचना सोलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार ठिकठिकाणी पिंजरे लावले जात असून अद्याप बिबट्या असल्याचा कोणताही पुरावा हाती लागला नसल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच या परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याच्या पायाचे ठसे वन विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले, मात्र अद्याप हे ठसे बिबट्याचे असल्याचे शिक्कामोर्तब झालेले नाही। एकंदरीत बिबट्या असो, तरस असो की अन्य वन्यजीव असो, वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न चालू असल्याचं प्रत्यक्षदर्शी दिसून आलं। शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना खाली बसू नये, हातात घुंगरू लावलेली काठी असावी, जोरजोरात गाणी म्हणावीत, समूहाने काम करावे अशा सूचना या परिसरातील स्थानिकांना दिल्या असल्याचं वन विभाग अधिकाऱ्यांनी सांगितलं। उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी दीपक खलाने, सहाय्यक वन संरक्षक बीजी हाके, वन परिमंडळ अधिकारी SB कुताटे, RD सोनटक्के मॅडम, वनरक्षक गंगाधर विभूते, वाहन चालक रोहित परीट यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे पथक सतत गस्त घालत असून त्या बहुचर्चित प्राण्याला पिंजऱ्यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत। पाहुयात या परिसरातील नागरिक काय म्हणतात ते। शिवाजी गणपत टेळे बघा, मी 9 वाजता जनावर सोडत असतो चाराला सकाळी। मग चारत असं पावणे 11 ते पावणे 11 10:30च्या दरम्यानमध्ये बाजाच्या कडेला मी चाराला आलतो। चारत असताना मग परत हे वनबागची गाडी सूचना केली होती की खाली वाकू नका, खाली बसू नका आणि इकडे इकडे बघत जावा आणि काय दिसलं तर गावळ करत जावा म्हणले होते। म्हणल्यामुळं मी आठवण ठेवले। मग माझं लक्ष काय की जनावरात चारण्यावर लक्ष नव्हतं जास्त, की इकडे इकडे बघत असताना मग गप म्हणजे एकदम असं तिकडून सावकार दबत या लागला होता। कुठं इकडल्या बाजूला, म्हणजे इथून किती दूर आहे ते? नाही साहेब, मी तिथं होतो चाराला। पण आता तुम्ही जिथं बसला कुठलं स्थळ, याला काय म्हणतात? हे म्हणजे मला काय कळी नाही बसलात ना ते? हे कुठली वस्ती? ही टेळे वस्ती। शिवाजी गणपत टेळेची वस्ती। बरं आता इथं तुम्ही तिकडे गेलात? नाही, सकाळी तिकडे चारत होतो। बरं, मग तिकडून पाण्याला इकडे यायला लागलो होतो। बरं, इथनं किती लांब आहे? इथून बघा बरंच लांब येते। मग बरंच लांब येते। मग एक माझं अंतर, त्यांचं अंतर का नाही बघा, हे पाठीमागची चिलारी आहे का, एवढा अंतर होता। इथं चारत होतो। इथं चारत असताना मग माझं लक्ष सारखं इकडं राहत होतं की आपा असल्यामुळं मग लक्ष राहत असताना हा समोर बघा त्या रुचकीच्या झाडापाशी मला ते दिसलं, तिकडून खाल्लं याला ते लांब ते झाड दिसतंय ते नाही, झाडाच्या अलीकडे साहेब इथं पलीकडे। मग माझं लक्ष तिथे गेल्याबरोबर मग मी आवाज मला रे असं भाऊ का हे इकडे गेलं, काय आलं रे बाबू, मेलो रे, आल्या रे म्हणून मी असा गावळ केल्यानंतर तो काय केला, माघारी हळूच मुडकं फिरवून तिकडे तोंड केला। तिकडे केल्यानंतर मग ते गुरं पळवून वस्तीकडे घेऊन गेलो ना, गुरं बांधून पटकन घरात शिरलो आम्ही। घरात शिरल्यानंतर मग परत मुलाला फोन लावला, मुलगा म्हणला की आलोच म्हणला। मग एक 10 मिनिटामध्ये गाडी आली। साहेब म्हणले की कुठं आहे नेमकं अक्षुलच्या, तर साहेब म्हणलं त्या रोडने गाडी घेतली, चला साहेब मी दाखवतो म्हणल्यानंतर ते मॅडम काय म्हणले, काका तुम्ही थोडं गावभरला खाली बसा म्हणले, पाणी देऊ का म्हणले। मग मी पाणी पिल्यानंतर माझं अंग लटलट कापत होतं। कापत असताना मला म्हणले तुम्ही जावा घराकडे, म्हणजे आम्ही बघतो म्हणल्यानंतर मग मी घराकडे आलो। या प्राण्याचं थोडक्यात वर्णन करा की, कसं दिसत होतं तुम्हाला? मला तो अक्षरशः बघा, कान उभे आणि कलर लाल दिसत होता, पाय असले मोठे दिसत होते। म्हणजे मी स्वतः अक्षरशः बघितलेला आणि शिपूट मोठा लांबर सडक होता। म्हणजे स्वतः मी माझ्या नजरेने मी बघितलेला आहे। म्हणजे काही खोटी घटना नाही, काय नाही।
सकाळी गेलेलो बंगल्यावर आता येऊन जातो. तुम्ही बिबट्याला बघितलं नाही? नाही डिटेल बघितलं तर सांगा का उगीच काय तर सांगत बसतो तुम्हाला बघितलं आपण बघितलं नाही म्हणजे कसं आमच्या मालकाचा बंगला चालू आहे सोलापूरला, त्यामुळे जास्त काय इथं आपण शिफ्ट नाही. आता आले 3 वाजता जनावर घेऊन येतो सोबत जनावर हे इकडे आले नंदूर हद्द आली. हे नंदूर आहे का? नंदूर हद्द आली ती प्रतापनगर हद्द आली पलीकडे. बर आता मालकाची जी आहे ती प्रतापनगर मध्ये. नंदूर आणि फाटेवाडी असं 2 नाव घेतलेले त्यांनी. नंदूर कुठे आहे? नंदूर भाटेवाडीच्या पुढे आलं. अच्छा, म्हणजे आधी फाटेवाडी लागतात त्याच्या. भाटेवाडी लागते. बर अगोदर भाटेवाडी लागते. हे असं सरळ गेला ना तुम्ही तिथं चौक आहे ती टाकी दिसते ती टाकीपासून आत गेला की पाण्या टाकीपासून तिथं भाटेवाडी आहे. त्याच्या पुढं तुमचं हे येतं नंदूर येतं. बर मग हे नंदूर शिवारात आहे. तुम्ही दररोज असता का इथं? हो तुम्ही दररोज असता इथं? हा इथं कामाला आहे. इथं कामाला. तुम्ही म्हणजे तुमच्या तर नजरेस असा बिबट्या वगैरे पडलेला नाही? काय नाही पडलेलं. माझं नाव शकुंतला राजेश दिंडोरे. आम्ही राहणार सोरेगाव आणि आम्ही सिटीच्या हद्दीतच येतो, सोलापूर हद्दीतच. मग आम्ही 30 तारखेला आमच्याकडे असं रात्रीच्या वेळ होतं आणि कुत्र्याचा आवाज आला. मग आम्ही बाहेर येऊन भुंकू लागले सगळे कुत्रे. बाहेर येऊन बघितलं तर आम्हाला काय असं कल्पनाच नाही आहे की काय असं प्राणी बिबट्या वगैरे येईल असं. मग आम्ही नंतर गावाला झालं, आम्ही गावाला गेलो. किंवा तर असं कुठलाही प्राणी दिसून आलाय का तुम्हाला? नाही तसं काही दिसलं नाही आम्हाला. फक्त आम्ही ते म्हणजे असं कुत्र्याला फाडणारं दुसरं कुठलं नसतंय. म्हणजे बिबट्याला आवडतं. बिबट्याला आवडतं आणि पंजा आम्हाला दिसलं ना ते. आणि आम्ही ते फॉरेस्ट वाल्यांना पण ते दाखवलं आम्हाला. मी शेतात गेलो 12-1 वाजता चारा तोडायला जाऊन. एक तर शेत आमचं जंगल आहे. जंगलात म्हणजे साईडला पूर्ण असं झाडं वगैरे खाली झालेले दिसते मला. साईडला आमचं कुत्राचे 2 तुकडे झालेले, डोकं असं पूर्ण खाऊन गेलेलं पूर्ण. ते बघून इकडे तिकडे असं हे लोळल्यासारखं झालेलं होतं. काल बघा प्रभू माळ्याचं आहे कोऱ्याचं, त्यानं बडलाय पार येईल हो गेला करकोडबा म्हणून दिवस निघाला. मला सांडला सकाळी 9 वाजता. सांगताना मी आमचं पोरगं काल नाही म्हणून मी भाजीपाला ऐकत होते. टोपलं ठेवले का नाही इकडं आले. इकडं आले शेताला आले. त्यानं येते पत्र काकडी तोडालता. मी त्यांना दिसल्यावर त्यांनी कोणाला माहिती दिली का नाही? त्यांनी कुणाला दिले नाही. कुणाला सांगणार ती मला एकटीला बोललोय पोरगा एकटे जाते तू काय सोडली शेतात जा जाऊन बोलून घेऊन जा म्हणून एवढं सांगलं. दुसरं काय दिलं. बाकीच्या गावामध्ये दिसून आले हे माहिती झालं तुम्हाला? हे नंदूरला म्हणालते, कोण समशापूरला म्हणालते, कोण हातूरला म्हणालते. खरं किती लबाड किती. आमच्यात तर एक दिसलंय बघा. एक पण असलो तोंड आहे बघा त्याचं. असं करतो तो असं करतो असं करतो. ते बी कुठं हे बघा आम्ही इथं उभारलं की इथं गाडी आहे की ते काय आहे बघा. ते काय हो नाही हो पिवळं कुठे गेलं हो. हे काय हे ते काय शेवरा आहे बघा इथं. कोणता शेवरा आहे? शेवऱ्यासमोरलाच बघा. एवढंच अंतर. लय झालं तर 50 फुटाचंच अंतर. जरा लक्ष द्यावं, जरा व्यवस्था त्याची काहीतरी करावं त्याने. पण अशी चर्चा आहे आपल्या गावामध्ये. अशा ही जी चर्चा आहे म्हणजे असं काय म्हणजे बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकलंय का? आपले काकाच फक्त सांगतात तसं काय? ना गावातले लोकही म्हणते दिलं काय तर बघावं नाही, लक्ष द्यावं काय कुठं आहे काय बघावं. अच्छा, आता काका स्वतः म्हणतात की मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलं. म्हणजे ही अफवा असू शकत नाही. काय पाहिलेलं काय बघायला नाही काय नाही ते त्याने सगळं बघडलेलं सगळं घेऊन घाबरून पळून आले ती. मग ती घाबरून चारका वारता करतात तिथून माघारी फिरते ती मोहर आलं ना. असं